मॅडम मॅडम कुठे होतात तुम्ही? साहेब कधीपासून तुमची वाट बघताय, चिडले तुमच्यावर भरपूर. अरे बाळाचा आवरता करता उशीरच झाला याला. झाली का तुमची कारण सांगून? आधी उशिरा यायचं, नंतर बोलत टाइमपास करायचा. नाही हो सर, माझं बाळ खूपच छोट आहे. म्हणजे एरवी मी त्याला घरी ठेवूनच येते, पण ज्या दिवशी तिला बरं नाही त्या दिवशी शांत करण्यात वेळ जातो. हे पहा, ऑफिस तुम्हाला बाळाला सांभाळायसाठी पगार देत नाहीये, त्यामुळे ही कारणं घरी ठेवून वेळेवर येत जा. आणि जर ते जमत नसेल तर तुम्हीही घरी थांबा. हो पण सर मी रूल्स आर रूल्स. मी पण घरीच थांबू. नाही सर, हे उगाच उशीर करून येतात आणि काहीतरी कारण देतात. उगाच नाही, त्यांनी कारण सांगितलं की त्यांना त्यांच्या बाळामुळे उशीर झाला. त्यांनी कारण सांगितलं. आज माझ्याही मुलाची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे आज मला उशीर झाला. सो कम ऑन, फायर मी. आफ्टर ऑल रूल इज अ रूल आणि तो सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे, नाही का? सो कम ऑन, फायर मी. सॉरी सर. मला माहिती नव्हतं तुमचा मुलगा आहे. कसं असतं ना मॅडम, बऱ्याचदा आपल्याला समोरच्या विषयी फारसं माहिती नसतं आणि आपण डायरेक्ट कन्क्लुजनवर येतो. एनिवे, ते जाऊ दे. मला एक छान गोंडस असा मुलगा आहे आणि त्यामुळे मी समजू शकतो की बाळाचं आवरून ऑफिसला येणं किती कठीण असतं ते. तरी तुमची बायको असेलच त्याला सांभाळायला. माझ्यासारखं नाही, एकटीवरच सगळा भार पडलाय. मला कालच्या मीटिंगचे डिटेल्स हवेत, विदिन 10 मिनिट्स. आणि ते झाल्यानंतर माझ्या केबिनमध्ये या. मला काही क्लायंट्स विषयी तुमच्याशी बोलायचं आहे. कदाचित आपल्याला टेलिकॉन्फरन्स घ्यायला लागेल. इट्स सॉरी. हो. हे असे काय? आत्ता तर नीट हसून बोलत होते माझ्याशी. हे अचानकच काही कळतच नाही यांचं. बस. हाय ग, खूप दमले मी आज. माधुरी, हे घे. थँक्स. खरंच खूप तहान लागली होती. अगं, पर्स मधलं पाण्याची बाटली कधी संपली तर कळलं नाही. बरं तू बस, दमली असशील ना. मी तुझ्यासाठी गरम गरम चहा आणि कोथिंबीरीच्या वड्या घेऊन येते. बस. काय? कोथिंबीरीच्या वड्या? आज किती दिवसांनी मी खाणार आहे. बरं मी पटकन हातपाय तोंड धुवून येते. शमिका, नाहीतर असं कर, माझ्या खोलीत पाठवून देतेस का? हो, छकुलीची दूध प्यायची वेळ अशी निघून गेलेली. मी तिला दूध पाजते, नाहीतर घरात गोंधळ करेल ती. अहो ताईबाई, तुम्हाला माहितीये का, तुमच्या वहिनी साहेबांनी छकुलीला छान नाव माखू घातलं, सैलसर अंगा घातला, दूध पाजलं, अंगाई गीत सुद्धा म्हटलं आणि निवांत झोपवलंय सुद्धा. काही काळजी करू नका तुम्ही. शमिका, तू किती चांगली आहेस.
चला, आज खूप दिवसांनी मी मस्त वड्या खाणार आहे, पाय पसरून चहा वगैरे पिणार आहे. आई, आजी, खरं सांगू, न सांगता करणं आणि काय करावं हे कळणं हेच खूप महत्वाचं असतं. आणि हेच शमिकाला खूप छान जमलंय. त्यामुळे आपल्या घरातल्या माणसांना ती छान सांभाळू शकते. बरं चला, मला वड्या खायच्यात. मी पटकन हातपाय तोंड धुवून येते. आलेच आहे. काय कटकट आहे? घरात राहणं म्हणजे ना आता कंटाळा आलाय यार. शिट. दुपारचे 12 वाजले तरी मला उठवायची हिंमत नव्हती कोणाची, आणि आता रात्रीचे 12 वाजले तरी सुद्धा. अभिजित पेंडसे बघून घेईल तुला, पण मजा कर. आलास तू? चल पटकन, मी जेवायला वाढते. कशाला जागी राहते शमिका? आणि जेवूनही घेत नाहीस. झोप आली तर झोपायचं ना, आणि जेवून तरी घ्यायचं ॲटलिस्ट. अभि, यातलं मी काही एक करणार नाही. हे बघ, तू असताना 2 घास जास्त जातात माझ्या पोटात. बघवत नाही का तुला? बरं चल पटकन फ्रेश हो, मी जेवायला वाढते. चला, भूक लागली आहे. आजचा शो ऐकलास की नाही माझा? नाही रे, म्हणजे सगळी आवरावरी, जेवण बनवणं, बिछाने घालणं, या सगळ्यामध्ये शो कधी संपला मला काहीच कळलं नाही. हे बरं आहे.
लग्नानंतर माणसं बदलतात म्हणतात ना ती अशी. मला आठवतंय लग्नाच्या आधी तू किती असं भक्तिभावाने माझा शो ऐकायचीस. अगदी 1 सेकंद जरी मिस झाला ना तरी तुला असं वाटायचं की अरे बापरे आज मला अभिचा शो नाही ऐकता आला. आणि आज किती थंडपणे सांगतेस ना नाही ऐकलं शो. अरे असं काय म्हणतोस? हे बघ, तेव्हा तुझा आवाज ऐकणं सुद्धा खूप मुश्किल होतं. म्हणजे फोनवर बोलणं सुद्धा किती मुश्किल होतं माहितीये ना तुला. आणि आता काय दिवस रात्र समोर असतोस, तुझा आवाज कधी ऐकू शकते नाही का? आता तरी बरं आहे, एका अर्थी शो नाही ऐकलं ते बरं झालं. का? जाऊ दे. एक मिनिट, असं का बोलतोस तू सांग मला. आता तुला तर माहितीच आहे आमचे किती हजारो फॅन्स असतात ना. आज अशाच एका मुलीचा फोन आला होता. म्हणाली की किती गोड आवाज आहे तुमचा, छान वाटतं तुम्हाला ऐकताना. म्हणाली होती मला तुम्हाला भेटायचंय. ते माझं आर्टिकल आलं होतं ना फोटो सकट मध्ये पेपरला. मला काय बरं म्हणाली, तुम्ही खूप क्यूट आहात. काय? अच्छा, एक काम कर, तिला ना नंबर दे तू माझा. म्हणजे मग मी तिला सांगते तुमचा हा क्यूट आरजे कसा सॉक्स शूज मध्येच ठेवतो, बिस्किट खाल्ल्यानंतर त्याच्या रॅपरचं स्थान डब्यातच आहे असं समजतो, ओला रुमाल बेडवर टाकतो. आणि मी त्याची बायको सौ शमिका अभिजित पेंडसे हे सगळं छान आवडते. तिला नंबर दे मग सांगते मी तिला. हा इतकं काय बोलायला नकोय बरं का शमिका. तुला माहिती ना या मुली एवढ्या फॅन असतात ना. हो का? आणि तुला अजून एक सांगतो, या सगळ्या जणी त्या काहीही करायला तयार होतील. तू हे करतेस ते सगळं करायला तयार होतील माहिती. आणि ते सुद्धा आनंदानं. आफ्टर ऑल मी क्यूट आरजे आहे ना त्यांचा. बस क्यूट आरजे. बर, पण मला माझ्या शमिकाच्या साथून खायचं. शमिका थँक्यू. मी एकटा असतो तर मला नसतं केलं जेवण. बरं वाटलं तुझी सोबत असल्यामुळे. बरं चल आता तू आराम कर, मी येते आवरून सगळं. अरे एकटी काय आवरशील? चल मी आहे ना. अरे राहू दे. चल. आजी मला ना ते सगळे आपले लहानपणीचे दिवस आठवले. तू मला आणि अभिजितला मंदिरात घेऊन जायची. अरे मेल्या हळू. अगं हो. मला इतकं फास्ट चालता येत नाही रे. मला जर चहा देशील का? आई अहो आई, बहुधा माझं घड्याळ बंद पडलं असेल. अहो कारण अलार्मच नाही वाजला. मी आता आले ना तेव्हा 7 वाजले होते फक्त. आणि इथे येऊन बघते तर 10 वाजले. आई
मला जरा चहा देतेस का? आजी मी जरा बाहेर जाऊन आलो. मला जाऊ दे घरी आता वाजले की 10. मला जाऊ दे. शमिका, मी फेकून देणार हे घड्याळ. जर कामच करत नाही तर फायदा काय याचा? शमिका, अगं किती चिडचिड करशील? साधं घड्याळ आहे ते. त्याला कळणार आहे का इथे काय झालंय ते? बिघडलं असेल ना? आणि मला सांग, इथे असं घरच्यांपासून लपून बाहेर न जाऊन काय साध्य करणार आहेस तू? त्यापेक्षा आता झालीस तयार तर बाहेर जा ना. नेहमीसारखी वाग सगळ्यांची. म्हणजे कोणी नाराज असतील तरी नॉर्मल येतील थोड्या वेळ. आणि तसंही तू काही फार मोठा गुन्हा नाही केलेलास. होतं असं कधी कधी. थँक्स अभि. निदान तू तरी मला समजून घेतलंस. पण खरं सांगू का, मला बाहेर जायची खूप भीती वाटते रे. अगं भीती काय वाटायची त्यात? वेडू, चल मी येतो तुझ्या बरोबर. नाही नको. अगं अभि, चल मी येतो ना तुझ्या बरोबर. शमिका, तू आज 10 वाजता उठलीस? तू असं केलेलं मला अजिबात चालणार नाहीये. आई, मला कळतंय तुम्ही शमिकावर सगळेजण नाराज असाल, ती उशिरा उठली म्हणून. मला हेही माहिती की आपल्या घरामध्ये असे संस्कारच नाहीयेत की तुम्ही उशिरापर्यंत लोळत पडाल. मला सुद्धा ही सवलत आजकाल दिली जाते कारण माझी उशिराची नोकरी आहे म्हणून. पण मला वाटतं ही सवलत शमिकाला सुद्धा दिली गेली पाहिजे. आई, मी जेव्हा रात्री उशिरा येतो तेव्हा माझ्यासाठी जेवणासाठी थांबलेली असते ती उशिरापर्यंत. जेवण झाल्यावर उटा स्वच्छ करणं, भांडी घासणं सगळं आवरूनच ती झोपायला येते. आजी, आणि ज्या प्रकारची लाईफस्टाईल ती मागे सोडून आली आहे ते बघता त्या मानाने हे जरा जास्तच नाहीये का? आणि एखाद्या दिवशी उठली ती जरा उशिरा तर. अभि, तू काही बोलूच नकोस. आणि हे बघ, हिची बाजू घेऊन वकिली थाटात भाषण करायची काहीही गरज नाहीये. अरे संसार काय आम्ही कधी केले नाहीयेत? आणि तू येईपर्यंत ती जागते म्हणालास ना? अरे तशी तर मीही जागतेस की रोज. हे बघ, ह्या सगळ्या सबबी झाल्या. खरं म्हणजे कुणी कोणाची वकिलीच करू नये. हे बघ, ज्यांनी त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या उचलाव्यात, आपापली कामं करावीत, पण दुसऱ्या कोणी बोलावायचा प्रश्नच येत नाही ना. मी चहा घेऊन येते. चला, माझ्या मताशी कुणीतरी सहमत आहे यातच मला आनंद आहे. अभि, तुला सुद्धा हळूहळू पटेल हे सगळं.
कठीण आहे रे बाबा सगळं. पांडुरंगा, अभि, तिच्याकडे काय बघतोयस? तिला सुद्धा कळायला हवंय हे सगळं, समजलं? आई, माझ्या हातून खरंच चूक झाली आणि असं जर प्रत्येकाला वाटत असेल ना तर मी खरंच दोषी. मला माहितीये मी चुकले, पण आजचं काय करू? सगळं शमिका, अगं शमिका, अगं लक्ष कुठे आहे तुझं? भाजलं ना? आई, आई, ऐको. वेळा बाई, मी रागावले म्हणून वाईट वाटलं तुला? काय ना, सासूबाईंनी काल रात्री आम्हाला दोघांना समोर बसवलं आणि म्हणाल्या, तुम्ही दोघं कायम माझ्या विरोधात बोलता, तुम्हाला माझं कुठलंच मत पटत नाही. अशाने तुमची सून तुमच्या डोक्यावर बसेल. मग विचार केला की केवळ त्यांना बरं वाटावं म्हणून, म्हणजे त्यांच्यासाठी मी तुला थोडंसं रागवे. खरं सांगू, त्यांना तुझा राग तू उशिरा उठलीस म्हणून नाही आला, पण तू रिकाम्या कपाळांनी आणि रिकाम्या गळ्यांनी बाहेर आलीस ना म्हणून आला. शनिका, सासूबाईंनी वैधव्य फार लवकर बघितलंय ग, त्यामुळे त्यांच्याशी समजूत आहे की लग्न झालेल्या बाईंनी रिकाम्या कपाळांनी आणि रिकाम्या गळांनी वावरू नये म्हणून. आता त्यांच्यासाठी तेवढं जुळवून नाही घेऊ शकत. थोडंसं त्यांच्या मनासारखं नाही वागू शकत. आपल्यालाही फार त्रास नाहीये त्याच्यामध्ये. करशील? हो आई, मी असं नाही करणार पुन्हा. चल, भाजले ना, औषध लावूया. आई, हे घर माझं आहे. माझा इथं जन्म झाला, मी लहानाचा मोठा झालो, माझे लाड इथं झाले. हे माझ्या मॉमचं घर आहे. आय विल कम बॅक. मी इथं परत येईनच. सँडी आंटी, तुम्हाला अजून खरंच कळलेलं नाहीये की जय प्रभू काय काय करू शकतो. I'll show you. दाखवून देईन तुम्हाला. मोबाईल व्हॉट? नाही नाही, अनिरुद्धचं जे विल आहे त्याचे सगळे डिटेल्स मला पाहिजेत. येस, नाही काहीही करा तुम्ही, मला माहित नाही. हो, ओके.